नाही काउन्सिलिंग माझं आणि सासूबाईंचं केलं. काय? हो. नाही म्हणजे मधुरा म्हणाली घर जर हसरं खेळतं ठेवायचं असेल ना तर आधी सासू आणि सुनेचं नातं दुरुस्त करायला हवं. नाही पण मधुरा कोण? एक्झॅक्टली. अगं डॉक्टर मधुरा नेने, काउन्सिलर. तुम्ही दोघी जाऊन या. हा, आम्ही कशाला भेटू? आमचं अगदी उत्तम चाललेलं आहे. काय सुनबाई? मग काय म्हणतात सासूबाई? आत्ता तर माझ्या समोर रिमोट वरनं भांडत होता दोघी जणी. ते ठीक आहे. ठीक नाहीये, तेच तर मधुरा म्हणते की या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या पुढे जाऊन खूप मोठ्या होतात. तर तुम्ही सत्य स्वीकारा. आम्ही दोघींनी सत्य स्वीकारलं. आता आमची परिस्थिती कशी अगदी छान आहे. नाही तेच म्हटलं मी. कारण तुम्ही दोघे एकमेकींकडे बघितलं तरी भांडायचात. हे एकदम कसं काय समीकरण सुधारलं? माझ्या म्हातारीचं ऐका ग. तुम्ही दोघीही काउन्सिलिंगला जात. हा सासूबाई एक जोक सांगू? सांग सांग. सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येतं? अगं का म्हणजे काय? सुई आहे ती, टोचली की रक्त येणारच. नाही पण मला सांगा ते बाहेर का येतं रक्त? काय येतं? ए नाही बाई समजत, सांग तूच. सुई कोणी टोचलीये हे बघण्यासाठी. पूर्वी अगदी पानसट जोक मारायचीस बरं. आजकाल जरा चांगले जोक सांगायला लागलीस. सुलवाची. अगं अंकिता ये. आज कशी काय आमच्या घरी आलीस? काय काम काढलंस? त्या डॉक्टर आहेत ना मधुरा, त्यांचा नंबर हवाय. तुला कशाला हवा ग? नाही मला नकोच आहे. माझी मैत्रीण आहे मिताली, तिला हवाय. मिताली? ती तर मला कालच भेटली होती. आमच्या इथेच राहायला आलीये ना. अरे बापरे, म्हणजे आता भेटत राहील का? नाही ती नाही ऍक्च्युली चुकून निघालं मिताली. तिचं नाव आहे चैत्राली, माझ्या ऑफिस मधली मैत्रीण आहे. काय आहे तिचं आणि तिच्या सासूचं अजिबात पटत नाही ना, म्हणून तिला नंबर हवाय. अच्छा हा, हो मी पाठवते तिला नंबर. हा मला पाठवशील? अगो बाई, आणि या आहेत सूनबाई. सूनबाई कोंबडी? आता काय करायचं माहितीये? हो मस्त पैकी स्मॅश करून याची भुर्जी करते. अहो काय बोलताय, सासूबाई आहेत त्या तुमच्या. आता यांची हाफ फ्राय किंवा बुर्जी फ्राय करायची नाहीये, तर यांना जपायचंय. अगदी फुलासारखं जपायचंय. ओके. जर सासूबाईंच्या हातातलं अंड फुटलं तर मी समजेल सासूबाईंना सूनबाईची अजिबात काळजी नाहीये. आणि सूनबाईच्या हातातलं अंड फुटलं तर मी समजेन की सूनबाईला सासूबाईची अजिबात काळजी नाहीये. काय वाटतं? अगदी तोंडावर पडल्यासारखं वाटतंय. नाही डोंट वरी सासूबाई, मी तुम्हाला तोंडावर पडू देणार नाही. मग मी पण नाही. तुम्हा दोघींना उद्या संध्याकाळपर्यंत एकमेकींना जपून ठेवायचंय. बघूया या खेळात कोण जिंकतंय ते. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. सांभाळते. बाय. बोला डॉक्टर मधुरा, अचानक कसं काय फोन केला? मला फक्त तुमच्याशी बोलायचं नाहीये, सासूबाईंशीही बोलायचंय, म्हणून तर कॉल केला मी तुम्हाला. अच्छा हो का? बरं एक मिनिट. हा सासू जरा थांब, डॉक्टर मधुरा माझ्याशी बोलतायत. हो तुम्ही दोघीही माझ्याशी बोलताय. काय मग कशा आहात दोघीही? एकदम छान. मी माझ्या सुनेची सगळी कर्तव्य पार पाडतेय. मी तर एकदम मस्त आहे. तुम्ही येऊन गेल्यापासून ना अगदी प्रसन्न वाटतंय. आणि मी सुद्धा माझ्या सुनेला अगदी जपते बरं का. ऐकलत का? इथेच तर चुकतंय ना तुमच्या दोघींचं. मी काय विचारलं, तुम्ही दोघीही कशा आहात? मला वेगळंच उत्तर अपेक्षित होतं. मला वाटलं सून सासूबद्दल सांगेल, सासू सुनेबद्दल सांगेल, पण नाही, तसं नाही केलं तुम्ही दोघींनी. अरे देवा, असं म्हणायचं होतं का तुम्हाला? नाही म्हणजे आम्ही तसंच उत्तर तुम्हाला देणार होतो, पण आम्हाला वाटलं की तुम्ही आम्हाला आमच्याबद्दल विचारताय. ठीक आहे मी सांगते. काय आहे ना, माझ्या सासूबाई खूप नाजूक आहेत, त्यामुळे मी त्यांना अगदी जपून ठेवलंय. जिकडे मी तिकडे सासूबाई. अगदी तळ हाताच्या फोडासारखं जपलंय त्यांना. आणि आता तर सांग ना कुठे ठेवलंयस?
थंडी पाऊस वारा काही लागू नये ना म्हणून एके ठिकाणी छान सांभाळून ठेवलंय. मी सुद्धा की नाही माझ्या सुनेला अगदी छान जपून ठेवलंय. नाही सुनबाई सैरा वैरा पळायला लागली तर काहीतरीच होऊन बसायचं ना, म्हणून तिला अगदी छान जपून ठेवलंय. मला नाजूक नाजूक म्हणते पण स्वतः किती नाजूक येते बघा आधी. काही काय बोलतो, मी कधी केला नाजूकपणा? त्यामुळे ना तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी माझ्या सुनेला की नाही अगदी छान जपून ठेवलेलं आहे. तिला काही काही म्हणून होऊ देणार नाही मी. छान छान. तुम्ही दोघीही एकमेकींची छान काळजी घेताय ना, ते बघून खरंच खूप छान वाटलं. दोघीही एकमेकींची छान काळजी घेत राहा आणि संसारही छान करा. पण एवढ्यातच भारावून जाऊ नका. अजूनही तुमची परीक्षा संपलेली नाहीये. तुमच्या सोसायटीत कळलं पाहिजे तुम्ही दोघीही सासू सुना कशा आदर्श सासू सुना आहात ते. का सोसायटीत का? ते कोणी काही सांगितलंय का तुम्हाला? नाही नाही, तसं कोणी मला सांगितलेलं नाहीये. पण एकंदरीतच तुम्हाला अंदाज असेलच ना तुमच्याबद्दल सोसायटीत काय बोललं जातं ते. म्हणूनच मी तुम्हाला म्हणते आपली परीक्षा अजून संपलेली नाहीये, तुमचीही आणि माझीही. बर पेट भर के नाश्ता करेंगे, पेट भर के नाश्ता. हाँ. अंड. सासूबाई, अंड्यावर सासूबाई का लिहिलंय? जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय, आपलं पोट भरल्याची मतलब. चलो बॉस, आज अंडा खाएंगे. हे गेलं हळद. माझी मीठ कुठे? मीठ आई पण हरवली, मीठ पण हरवलं यार. मीठ अरे यार, मी ह्यात पण अंड. वा देवा, तुझे अनंत उपकार. भुकेला मागतो एक अंड, देव देतो 2-2 अंडी. क्या बात है. नाही, ह्या अंड्यावर सुनबाई लिहिलंय. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, आज डबल ऑमलेट खाऊया. आज ऑमलेट पण मीठ तर लागेल. मीठ कुठे ठेवलंय आता? मीठ सापडला. वा वा वा, आज डबल ऑमलेट खाणार. ही गेली सासूबाई, ही गेली सुनबाई. ये लवकर ये. ही बघ अंडी आणली. थँक्यू. सासूबाई, दादा जा पटकन जा. पण काय ग? काय झालं? खिडकीपाशी काय करताय? अगं रॉनीची वाट बघते. बर. कुठे गायब झाले कोणाच ठाऊक. फोन करू का त्याला? नको नको, फोन बिन काही करू नको. येईलच इतक्यात ग तो. नको फोन करू. ते ना डॉक्टर मधुराचा फोन आला होता, त्या येत आहेत. हो का? अगं बाई, चल चल तू तयार हो जा. मी सुद्धा तयार होते. हा जा जा. पण सुनबाई आहेत ना? हो आहेत ना? अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून ठेवलंय. कुठे आहेत पण? दिसत नाहीयेत. अगं आहेत ग, ठेवल्यात. नको काळजी करूस तू. काहीतरी काम सांगणार होते मी तुला. नाही नाही, मला तयार व्हायचंय ना. मी आले तयार ना. हा. बाय बाय. काम सांगितलं तशी पळाली. लवकर आलो. आता खुश. ही घे तुझी अंडी. अंडी नाही, सुनबाई. सुनबाई सुनबाई, ते तुला सगळं नंतर सांगेन. आता एक काम कर, मार्कर घे आणि प्रत्येक अंड्यावर सुनबाई सुनबाई असं लिहित बस. हा, किचन मध्ये जाऊन बस.
कोणालाही कळता कामा नाही. इथे बसून लिहू नकोस, कळलं? धर, जा लवकर, मार्क ठेवले, जा बोल, जा. भांडी सगळं काय गेम आहे. जाऊ दे, काहीतरी इंटरेस्टिंगच असेल. अरे वा, छान. खरंच तुम्ही दोघींनी एकमेकींना छान फुलासारखं जपलंय. तुमचं एकमेकींवर खूप प्रेम आहे. खूप प्रेम म्हणजे बघा बघा, एक ओरखड सुद्धा येऊ दिला नाही मी सुनबाईवर. मी काय म्हणते मॅडम, डॉक्टर, या अंड्याचा कलर थोडासा वेगळा नाही वाटत आहे का? म्हणजे जरा डार्क वाटतोय ना. तुम्ही म्हणजे जे आधी अंड होतं ते जरा लाईट होतं ना. काय नाही नाही, ते अहो मी तांदळाच्या डब्यात ठेवलं होतं ना, म्हणून त्याचा रंग बदललाय, बाकी काही नाही. बघू बघू, हे तेच अंड आहे ना? त्या अंड्याच्या कोंबडीची शपथ घेऊन सांगते मी तुम्हाला, तेच अंड आहे. नाही हो, मी सुनबाई म्हणून जे लिहिलं होतं ते हँडरायटिंग माझं दिसत नाहीये. अगो बाई, असं कसं झालं? बघू बघू बघू. नाही नाही, थांबा ना, मी सांगू का कसं झालं? डॉक्टर, 1 मिनिटात आल्या. नाही नाही, तेच आहे, मी सांगते तुम्हाला. हे बघा, लिहिलं की हे बघा डॉक्टर, आपल्याकडे अजून 6 सुनबाई आहेत. काय सासूबाई, आता तरी सांगा खरं खरं, हे रॉनीनी लिहिलंय, रॉनीचं अक्षर आहे. रॉनी घरी आला, डबल ऑमलेट केलं आणि खाल्लं. सुनबाईला खाल्लं तुमच्या. सासूबाई, तुम्ही मला नाही जपू शकलात. सुनबाई, डॉक्टर, सॉरी, पण माझा बंडा घरी आला, त्याला भूक लागली. सासूबाई तुम्ही थांबा, तुम्ही चोक झालात, थांबा. मला सुनबाईला आधी हे काय विचारायचंय. विचारा ना, मी जपलंय. तुम्ही म्हणालात रॉनीने डबल ऑमलेट करून खाल्लं, बरोबर? येस. घरात अंडच नव्हतं, तर दुसरं अंड कुठे मिळालं त्याला? सलीम अंडेवाला त्याच्याकडनं आणलं असेल. बघू बघू सासूबाई कशा आहेत बघू. अरे किती छान आहे त्या, बघा ना किती छान, रडत पण नाहीयेत आता, एकदम मस्त आहेत, मजेत. नाही नाही नाही, बघू दे ना त्यांना. नको ना. नाही नाही, बघू दे, बघू दे. हा, बघू बघू बघू. हा तर बॉल आहे. मी माझ्या पिलूला आणलं होतं गिफ्ट म्हणून लहानपणी. नाही खरंच डॉक्टर, मला माझ्या सासूबाईंना जपून ठेवायचं होतं, पण रॉनीनी ऑमलेट खाल्लं म्हणून प्रॉब्लेम झाला. सॉरी सॉरी सासूबाई. तुम्ही पण रडायची प्रॅक्टिस करून आलेले दिसताय. नाही नाही, प्रॉमिस, एवढा वेळ करत होते मी प्रॅक्टिस, त्या दिवशी पण केली, पण आता खरंच येते बघा डोळ्यात पाणी. नाहीच जमलं ना तुम्हा दोघींना एकमेकींना सांभाळायला. असं नका म्हणू. तुम्ही दोघी सासू सुना खरंच कमाल आहात. सासू सुनेचं इतकं छान बॉन्डिंग मी अजून कुठेच पाहिलेलं नाहीये. गेली तुमची लाईक तोऱ्यात भांडी आणायला, अक्कल तरी आहे का भांडी वापरायची? नुसते तुम्ही मानाडलो फक्त. हा, जरा शिकवलं असतं ना तिला काहीतरी तर बरं झालं असतं. मी जेव्हा भांडी घासते ना तेव्हा लखलखीत दिसतात भांडी, चेहरा दिसतो त्यात, चेहरा आपला. आरशांची गरज नाही भासत. आणि तुमची जेव्हा भांडी घासते ना तेव्हा सुरकुट्या सुरकुट्या दिसतात, सुलवाजी सारख्या. सरू, काय हिंमत वाढली हो तुमची. हा, विहीणबाई म्हणायचं, मला आधीच सांगून होते, विहीण बाई. काय डोकं बिकं फिरलं का काय याचं? नीट वागायचं माझ्या बरोबर, नीट वागायचं. मी जरा बरी वागला की तुम्ही असं वागता माझ्या बरोबर. मला काय डोलत आहे? सरिता, अरे सरिता, पाया कुठून वाजवायला लागला तुम्ही? इकडे मी सुनू आजी. अगं बाई, तुम्ही कधी आलात? आता चाले, पण तू बाहुल्यांची काय बोलते? नाही हो, असंच. या या, बसा बसा, प्रॅक्टिस करते. या या या, बसा बसा बसा. तुम्ही नका बसते ग, बसते. थांब जर, वेळ लागतो ना. बोला. मी बसले आहे, पण तरी तुला एक सांगते, तू डॉक्टरला दाखवून घे. का? काय आहे, सून घरात आल्यानंतर ना थोडं थोडं मानसिक संतुलन ढळतं ग बाईचं. हे बघा. येस, नाईस. हो बाई, हे काय, कुठे भांडण्यांचा स्टॉल बिल लावला का काय? नाही 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 नाही, स्टॉल वगैरे नाही काही. ही माझी भांडी आहे. बर. हा सासूबाई, बर. भांडी ही माझी आहेत, ही आहेत भांडी माझी, माझी आहेत हीच भांडी. ते बाई तिला काहीतरी थंड लिंबू सरबत वगैरे.
ऊन बादलेलं दिसतंय. काही नाही हो, हे असंच चालू असतं अलीकडे. पण आता नेमकं काय झालंय? आता काय झालं? अहो भांड्याला भांड लागणारच ना, तर गेली लगेच भांडी आणायला. काय मग हे सगळं कितीला? 5000. 5000? 5000? हे कितीला? 300 रुपये. 300? बघितलं ना, हॉटेलमध्ये गेलो ना तर हे भरलेलं ताट 300 रुपयाला मिळतं आपल्याला. यांना भरलेलं ताटच हवं. आणि ह्या वाट्या 100 रुपये. 100? येस. गंडवलं हो, गंडवलंय बघा. काही गंडवलं वगैरे नाहीये. छान ब्रँडेड सुपर मार्केट मधनं घेऊन आले मी. तुमच्यासारखं नाही रस्त्यावर जायचं आणि म्हणायचं भैया वो लाटना मेरे को 25 रुपये में दो ना, तुझ्याकडनंच लेती है मैं कायम. अगं त्यात काय गंमत असते तुला काय कळणार काय? हा सांगा सांगा. आणि मुख्य गंमत म्हणजे हिचं हिंदी ऐकायला गर्दी जमायची ती वेगळी. ते खरंय. कोणाच्या बाजूने बोलताय तुम्ही? असू दे ग. हा पण खरंच सांगू सिलवाजी, मालू हवी होती हो, मालू. मालूची खूप आठवण येते बाई मला. 1 मिनिट प्लीज टेल मी हु इज दिस मालू? हु इज दिस मालू? टेलर टेलर बताओ बताओ. मालू काय सांगू ग तुला, कुण्या जन्माचे ऋणानुबंध जुळून येतात ग बाई. अगदी सरिताने ओळख करून दिली हो माझी मालूशी. कस कस मालू जशी आमच्या घरात आली ना, घर कसं लखलखीत झालं. संपा घर अगदी उजळून गेलं हो. मिस चमको. अच्छा अच्छा, इंटिरियर डिझायनर आहेत का? नाही ग, पण अंकिता तू जप हो तिला. अशी माणसं दुर्मिळ होत चालली ग हल्ली. सरिताने जपलं हो तिला आजवर. सरिताला जमलं. मला जमलं हो, हिला काय जमणार आहे? का मला का नाही जमणार जपायला? थांबा आता येऊच दे त्यांना, व्यवस्थित छान जपते मी. सुलवाजी तुम्हाला म्हणून सांगते, आमच्याकडचे सगळे नातेवाईक ना माझ्यामुळेच टिकलेत. आहेत? तुमच्याकडे नातेवाईक आहेत? तुम्ही मला उगाच बोलू नका काहीतरी. माझी भांडी आणि आम्ही चाललो. अरे 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 अरे. अरे आई आणि अंकुनी बोलवलंय तिला परत. या दोघींनी स्पर्धा लावलीये की कोण मालू मावशीकडनं जास्त आणि चांगली भांडी विकत घेणार. मला एक कळत नाही, ही भांडी विकत घेण्याची स्पर्धा कोण करतं? कोण करणार? आपली आई आणि अंकू. दुसरं कोणी आहे का या जगात? अरे या दोघींना एकमेकींपेक्षा वरचढ ठरण्यासाठी काही करू शकतात, वाटेल ते. खरे खरे. नाही पण भांड्यांसाठी आपल्या वापरातले कपडे देण्याची काय गरज आहे? एक्झॅक्टली. हे तुला कळतंय बाळा, मलाही कळतंय, बाबांना सुद्धा कळतंय, पण या दोघींना कोण समजवणार, कोण सांगणार त्यांना? अरे त्यांच्यामुळे असं घरभर असा बन्यांवर फिरतोय रे मी. नशिबी ट्रॅक पॅन्ट सापडली, आता ती घालणार. बापरे, हे एवढं डेंजर होणार असेल ना, तर मीच बाबा जातो माझे कपडे पॅक करून मैत्रिणीकडे राहायला. किती सेल्फिश आहेस रे तू, किती सेल्फिश आहे. नाही म्हणजे या तुझ्या गोष्टीने तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, आणि माझा आणि बाबांचा काय, आमचा विचार करत नाहीस तू. सेल्फिश. सेल्फिश. शी झाला इमोशनल ड्रामा सुरू. कर ब्लॅकमेल मला इमोशनली. तू ना सेम आहेस रे, सेम वहिनी आणि आई सारखा. त्या दोघी कशा तुला इमोशनल ब्लॅकमेल करतात तसं करतोस ना तू. मग काय करू ते सांग ना, करू काय मी? या 2 बायकांमुळे घरातले पुरुष आपल्या कपड्यांकरता जीव घेणी परीक्षा देत आहेत, आणि तू शिफ्ट होण्याच्या गोष्टी करतोयस. सेल्फिश. शी. ठीक आहे, इट्स ओके इट्स ओके. थांबतो मी. तसंही तुम्हाला दोघांना माझी गरज लागतेच. अच्छा. हे दादा, आपण एक सोपा उपाय का नाही करत आहोत? काय? अरे मालू मावशीला फोन करूया ना आणि सांगूया उद्या नका येऊ. आयडिया चांगली आहे रे. हा पण नंबर नाहीये तिचा नंबर आईकडेच आहे, आणि तो मिळवणं फार कठीण आहे. म्हणजे असं आईकडनं नंबर. कठीण म्हणजे अशक्यच आहे. तर काय करायचं? ऍक्च्युली मालू मावशीच ह्याच्यातून काहीतरी. आपण एक काम करू, आपण देवच पाण्यात ठेवू, तेवढंच आपल्या हातात आहे. त्याआधी ना आपण हे कन्फर्म करू की मालू मावशी खरंच येणार आहे का, आणि हे आपल्याला अंकुत सांग. काय झालं? असं डोक्याला हात लावून का बसलाय?
काही नाही रे, जे व्हायला नको होतं तेच झालंय. अरे बापरे, थांब थांब, मला आत येऊ दे. ये आरामात. म्हणजे मालू मावशी येते का? कन्फर्म येते, पण ती आल्यावर काय घडणार आहे हे आपल्याला उद्याच कळेल असं अंकू म्हणाली मला. यार मला खूप भीती वाटते यार, तिच्या डोक्यात काय सुरू आहे ना काहीच माहिती नाहीये मला. म्हणजे वहिनीने काही स्पष्ट सांगितलंच नाही? नाही ना, ती खूप स्मार्ट आहे रावण्या, अशाच वेळेला ती काहीच स्पष्ट सांगत नाही. म्हणजे काय, आपण जे होतंय ते बघत राहायचं आता? नाही, आपण बघत नाही राहायचं, आपण काहीतरी प्लॅन करायला पाहिजे. प्लॅन काय? काय विचार केलास तू? माझ्या डोक्यात ना 2 प्लॅन आहे. म्हणजे माझ्या डोक्यात जसे आहेत ते जर तसेच घडले ना तर मालू मावशी आली तरी काय फरक पडणार नाही. पण मग आपण 2 प्लॅन कसे वर्क करणार? अरे बाबा, दोन्ही प्लॅन आपल्याला, एक प्लॅन जर फसला तर दुसरा प्लॅन वर्कआउट करायचा, म्हणजे असं कळलं? म्हणजे दोन्ही प्लॅन आपण कसे काय वर्क करणार? अरे तू चुप रे, एक प्लॅन आपण करणार, एक प्लॅन बाबा करणार, तुला कळतंय का काय? तू असं सांग ना, एक प्लॅन आपण, दुसरा प्लॅन बाबा वर्क करणार. बरं ठीक आहे, पण मग आता तिला जाऊ दे ग जायचं तिकडे. तू मला 4 भांडी दाखव. आणि हो, त्या सरिताला दाखवतेस ना त्याच्यापेक्षा चांगली भांडी दाखवायची. आज मी तुला माझ्या सुनेच्या साड्या देणार आहे. तूही एक साडी घे आणि मला हे पातेलं दे. ए आजे, काही एडबीड लागले का काय तुला? एका साडीवरती हे पातेलं देऊ? एक काय, अशा 4 साड्या दिल्यास ना तर मी पातेलं नाही मिळायचं. का ग, ते सरिताला बरी देतेस ते? हा, पार्शालिटी करतेस का? आजी, मी माझ्या कामाशी एकदम प्रामाणिक आहे. हा अहो, ते सरिता ताई मला बदामाचा शिरा देतात, मला ट्रेनच्या तिकिटाचे पैसे बी देतात, पण त्यांना पण मी नेमानच भांडी देते. हा, आणि नुसत्या साड्या देऊन नाही व्हायचं. अहो, तुमच्या पोराची शर्ट पॅन्ट वगैरे काय असतील तर द्या, सुनेचे ड्रेस द्या. नाही तर बाई बरीच चीज की. दुबे 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 जी, कडी कोणी लगाई? हा, उघडो दरवाजा, उघडो ताबड़तोब दरवाजा उघडो. खोलो खोलो. तेच ते. लगता है साहब को कुछ गलत फहमी हो गई है. ओ साहब, अरे ताई साहब अंदर ही है और आपने ताला लगा दिया. पता है. आओ. बाबा या ना लवकर. मंत्री क्या है साहब, ताई साहब अंदर है और आपने ताला लगा दिया. खोलो, पहले ताला खोलो. मैं मालिक हूँ, मुझ पे मत ओरडो. काय बोलता तुम्ही? त्यांना हेच कळतं ग, त्यांना ही भाषा समजते. बरोबर आहे. वर्षानुवर्ष इकडे ते आता सावकाश पडाल. नाही. मालू देखा, ताई और सुनबाई. ताई, तुम्ही नाहीला कामावरनं काढून टाका आधी. लय खोटं बोलतो हा. मला काय म्हणलं माहितीये, तुम्ही बारशाला गेलाय म्हणून. दुबे, ये सगळं क्या है? इसमें मेरी क्या गलती है? साहब ने बोला. देखो, जो कुछ भी बोल रहा है ना साहब को बोलो. इस सब में ना मुझे मत घसीटो. मैं निकलता है. ये सगळं क्या है मंत्री? हे सगळं काय आहे? काय ते तू वाम कुक्षी घेत होतीस तू, आणि सुनबाई काम करत होती, म्हणून तुम्हाला डिस्टर्बन्स नको म्हणून मी दाराला बाहेरून कुलूप लावून निघून गेलो. ओगो बाई. हा, हे हल्ली ना दुपारी ह्या आपल्या ह्याच्यात खूप चोऱ्या होत आहेत. चोरी? ताई, ताई मला चोर म्हणते ते. नाही, मी आता परत इथे येणारच नाही. नाही मालू, असं नाही. असं नका करू मालू मावशी. या ना, मी भरपूर कपडे काढून ठेवले तुम्हाला द्यायला. या मग. या, लवकर या. तुमच्यामुळे तिला शिक्षा मिळाल्या. आता तुम्हाला शिक्षा लागली की नाही बघा. ये. बघते ना केक. छान आहे. मालू उठ. सावकाश. काय ही साडी बघ कशी वाटते. बया, लईच भारी साडी आहे की. हा? नवीनच दिसतेय. काय कोणाची आहे? सूनबाईची का सासूबाईंची? दोघींची. म्हणजे? अगं, तुझी इतकी धावपळ बघून माझ्या सुनबाईला वाटलं तुला काहीतरी द्यावं. मग म्हणलं मलाही काहीतरी द्यायचंय मालूला, म्हणून आम्ही दोघींनीही तुला साडी द्यायची ठरवली. आवडली? सुखाचा संसार कर पोरी, लई बरबराट होऊ दे तुझी. हा, अगं पण आता ह्याच्या बदल्यात मी काय देऊ तुला? काही नको मालू मावशी. केवढी भांडी साडी येत आता घरात. अजिबात काही नको. तुम्हाला माहितीये का, ही साडी द्यायची म्हणून तुम्हाला आज इकडे बोलवलंय. बरं, आणखी काहीही मदत लागली ना तरी हक्कानी सांग बरं का आम्हाला.
होय, नक्की सांगल. हा, पण मालू बी अशी काही दिल्या बगर जायची नाही बर का. थांब. घे कुकवाचा करंडा. नाही, हल्लीच्या तुम्ही पोरी टिकलेला होता. अगं पण जुन्या गोष्टी बी जपाव्या, त्यात पण गंमत असते. कुकवाचा करंडा कधी रिकामा देत नसते. ताई, मालूमाशी नमस्कार करते. सुखी हो बाळा. चला येत दे तिला, तिला दे, तिच्यासाठी आणलायस ना. ताई जरा हात लाव. हो हो, ये परत. हा, पण काही लागलं तर सांग नक्की. हा मम्मी हात लावते. हे घ्या. वा 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 वा, माझा पाठिंबा तुम्हाला. आम्ही तुम्हालाच मत देणार ठरलं. एक मिनिट. माझ्या वाटचं तुम्ही बोलू नका. सुलवतजी, हा काय जाहीरनामा आहे हो? हा, यात फक्त सासवांसाठीच चांगलं लिहिलंय. सुनांच्या उपयोगाचं काही लिहिलेलं नाहीये. उलट सुनांना त्रास कसा होईल याची तरतूद आहे याच्यामध्ये. आणि हा जर जाहीरनामा असेल ना, तर मी तर तुम्हाला मत देणार नाहीच आहे. उलट मी असा प्रचार करीन की कोणीही तुम्हाला मत देऊ नये. हवा तेवढा प्रचार कर, पण माझ्या विरोधात कुणाला मत द्यायला सांगणार आहेस म्हणे? कोणीतरी असेल की तुमच्या विरोधात उभं. अगं मग ती उमेदवार आपल्याला दिसली असती ना. पण सुलूआजीच्या विरोधात कोणीही उभं नाहीये. का? माझ्या एकूण 3 निवडणुका झाल्या आहेत आणि याच्या आधीच्या 2 निवडणुकात माझ्या विरोधात उभं राहण्याची कुणाची टाप नव्हती. पण सुना पण तुमच्या मतदार आहेत ना? आहेत ना, पण आपल्या सोसायटीत सुना अल्पसंख्याक आहेत. म्हणजे सुना फक्त 27 आहेत आणि सासवा त्या 27 तर आहेतच, पण एकूण 13 अजून अशा आहेत ज्या सासवा होऊ घातल्या आहेत. त्या सुद्धा मलाच मत देणार. हे सगळं ना तुम्ही दमदाटी करून केलेलं असणार. सुलभाजी, याला हिटलरशाही म्हणतात. तसं समजावं तर. पण सुलूआजींच्या विरोधात कोणी इलेक्शनला उभं राहणार नाही. एवढा जर तुमचा कॉन्फिडन्स असेल ना, तर हा कॉन्फिडन्स मोडून काढायला मीच उभी राहीन इलेक्शनला यांच्या विरोधात. ठीक आहे. सरिते, सांग तुझ्या सुनेला हरायची तयारी ठेव म्हणा. काय ग सुनबाई, तू कशाला सुलोजीला चॅलेंज दिलेस? हे सासू म्हणून तुम्हाला सवलती मिळणार ना, म्हणून तुम्ही मला अडवताय. पण लोकशाहीत मला इलेक्शन लढवण्याचा अधिकार आहे आणि तो मी बजावणार म्हणजे बजावणारच. अगं काय इलेक्शन लढवणार तू? उद्या इलेक्शन. एका दिवसात काय कप्पाय लढवणार आहेस तू इलेक्शन? एक्सक्यूज मी, मी आजच्या काळातली मुलगी आहे, कारण मला राजकारणाचा खेळ खेळताच येत नाही. अंकु यार, आपला ना हाच मेजर प्रॉब्लेम आहे. राजकारण हा खेळ नाही आहे ग. नाही म्हणजे सध्याची परिस्थिती बघता राजकारण हा आपल्याला खेळच वाटतोय, पण राजकारण हा खेळ कधीच नव्हता, नसावाच. पण आता मला राजकारणावरचं लेक्चर नकोय. मला एक मार्गदर्शक हवाय. कृष्णासारखा सारथी हवाय जो मला युद्धभूमीवर लढण्याचं बळ देईल. आणि असं कोणीच सापडणं खूप अवघड आहे. तुला जो सारथी हवाय तो फक्त आपल्या घरातच तुला सापडेल. कोण? बाबा? बाबा नाही आहेत. आई. हा? सासूबाई? येस. अगं, बाबांना जितकं राजकारण माहिती नाहीये ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त राजकारण आईनी पाहिलंय. हो? पाहिलंय काय? अगं केलंय. सुलूआजीच्या आधी महिला मंडळाची अध्यक्ष कोण होती? आपली आई. हा, नंतर तिने राजकारणात निवृत्ती घेतली, त्यामुळे ती आता परत काही ते सगळं करत नाहीये. पण खरं सांगतो, माझं ऐकशील ना तर तुझी खरी सारथी सरिता मंत्रीच आहे. म्हणजे ज्याने दुश्मनालाच सारथी करावं लागतं. नको बाबा. सासूबाई. काय? नको, काय सगळं भयानक आहे. सुलभाजींनी खरंच पोलीस कंप्लेंट वगैरे केली तर? अगं असं काय करतेस? राजकारणाच्या रिंगणातून असा पळ काढला ना तर आपले कार्यकर्ते आपल्याला सोडून जातील, आपली साथ सोडतील.
जाऊ दे सोडून. पण या घरात पोलीस आले ना तर मला नाही चालणार. अगं यायचं तर येऊ देत ना. जा की 2 दिवस पोलीस स्टेशन मध्ये. बघ तुझी इमेज कशी अशी चकाकून निघेल. पण माझ्याच नजरेत मी कायमची पडीन त्याचं काय. नाही नाही नको, खूप झालं हे सगळं. हे काय काही नको मला नाही करायचं काही राजकारण वगैरे. ठीक आहे, मग सुलवाजीचा जाहीरनामा सगळेजण मान्य करतील आणि मग सुनांवर जो अन्याय होतो त्याच्या विरोधात कोणीच काही बोलू शकणार नाही. चालेल, काही हरकत नाही. करू दे, काय असू दे त्या सुनांना त्याचं बघू दे. आपण दोघे जणी आपलं सुखाने राहूया. मग तुझं ठरलंय का तू इलेक्शन मधून माघार घेणार म्हणून? 100% नकोच आपल्याला बस. बर, मग ह्या पेपरवर सही कर. हा इलेक्शन मध्ये माघार घेतल्याचा अर्ज आहे. ह्याच्यावर सही केलीस की मी सुलजीला नेऊन देते. लगेच करते, या क्षणी करते. हे घ्या, प्लीज द्या त्यांना, नेऊन द्या. छान, थँक्यू. ते लोक म्हणतात ना राजकारणात पडू नये, ते का म्हणतात ते मला आज कळलंय. चला, तुला एक कळलं ते बरं झालं. खरं तर राजकारण हे प्रामाणिकपणे करण्याचा विषय, पण आजकाल ते कोणीच करत नाही आणि म्हणूनच आपण त्यापासून लांब राहिलेलं बरं असतं. समाजकारण करावं, पण राजकारण करण्यासाठी आपण तयार होत की नाही ह्याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. आपण साधी माणसं बुवा. हे जेव्हा मला कळलं ना तेव्हा मी सोसायटीतले इलेक्शन लढायला लांब राहिले. आता हा तुझा अर्ज मी सुलवाजींना देऊन येते, म्हणजे मग त्या पोलीस कंप्लेंट करणार नाहीत, हो की नाही? थँक्यू सासूबाई, या सगळ्यातनं तुम्हीच मला योग्य मार्ग दाखवलाय. हा अगं सासू कधी कधी चांगला मार्ग दाखवते. हा चला. काय हे अंकू, अरे काय तू घरी काय करते? प्रचाराला नाही गेलीस? मी राजकारण सोडलं. का? नाही, माझ्याच्याने नाही होणार. अरे म्हणजे? अरे काय? तू त्या 27 साड्या आणल्या होत्यास ना, कुठे आहेत त्या? चल परत करूया. अरे कुठल्या साड्या? अरे मी मित्राबरोबर गेलो होतो ऑफिसच्या कामाने बाहेर. काय सांगतोयस? नाही, पण तू माझं डेबिट कार्ड घेऊन गेला. सासूबाई म्हणाल्या साड्या चोळी. अरे काय तू लक्ष कुठे आहे तुझं काही? अरे मी जर डेबिट कार्ड घेऊन शॉपिंग केली असती तर तुला मेसेज आला असता ना डेबिटचा. आला का? मला कळलंय. काय? सासूबाईंनी मला उल्लू बनवलंय. काय? पण हे मला लक्षात का नाही आलं आधी? कपडे द्या, कपडे धुवायचे, कपडे द्या. नाही कपडे द्या धुवायचे. अरे कॉन्फरन्स आहे ना सुनबाईची, मग कपडे. काय चाललंय तुमचं? घेते मी घेते. ए बघ शंतनू, तिचा वेळ खूप महत्वाचा आहे. तिला कॉन्फरन्स आहे आणि म्हणून मी सगळी कामं करते. तिच्या वेळेचं महत्व तुलाही कळायला हवं. कळलं ना? तर टाइमपास करू नका. तिला कॉन्फरन्सची तयारी करू दे. हा चला 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 चला. तुझ्यामुळे मला हे सगळे टोमणे ऐकावे लागतात. तर ठीक आहे ना, आपण आपल्या प्रेमासाठी एवढं तर करू शकतो ना. प्रेमासाठी मी काही करू शकते, पण हे टोमणे ऐकून एक दिवस मी काय बोलतेस? एन्जॉय कर ना तू फक्त. एक लड़की को देखा तो ऐसा लगा. सर, हा सर माझ्याकडे पॉलिसी फाईल आहे, फक्त मी ती अटॅच नाही केली आहे मेलला. सॉरी, ती मी करते. हा सर, ते डिटेल्स डायरीत आहेत माझ्या. मी जरा घेऊन येते एका मिनिटात. हा काय करताय तुम्ही? अरे आम्ही करतो ना, तू नको टेन्शन घेऊ. तू कर तुझं काम. अजिबात नाही. सासूबाईंनी मला चॅलेंज दिलं ना, मग मी करणार. तू माझी डायरी घेऊन ये जा. ते दे इकडे फडक. डायरी घेऊन थँक्यू. सर, वा, छान झालेला आहे स्वयंपाक, अप्रतिम.
काय असं काय बघतेस माझ्याकडे? हे बघ, तुझी शिक्षा पूर्ण झाली ना आता. तुझ्याकडून चूक झाली म्हणून तुला शिक्षा दिली ना. पण आता तू जे काही केलंय त्याचं कौतुकही करायला हवं ना. अप्रतिम झालेलं आहे स्वयंपाक. रॉनी, तू काय म्हणालास रे? मल्टीटास्किंग. हो ना. अरे प्रत्येक स्त्री मल्टीटास्किंगच असते, म्हणून तर तिला अष्टभुजा म्हणतात. देवीचं प्रतीक आहे ती. आणि सुनबाई, तू हे सिद्ध करून दाखवलंयस की तू मल्टीटास्किंग आहेस, त्यामुळे तुला बक्षीस द्यायलाच हवं ना. सासूबाई, तुम्ही कौतुक करताय ना, हेच खूप आहे. आता बक्षीस म्हणून काय अजून शिक्षा देणार आहात का मला? आता तू अशी आगाऊपणे वागलीस ना तर नक्कीच देई ना. राणी, बघा बघा. इयरपोर्ट्स, थँक्यू सो मच. इट्स ओके. हा, पण एक लक्षात ठेवायचा, हे एअरपॉड्स तुला काम करण्यासाठीच दिलेले आहेत आणि ह्याने कॉन्फरन्सेस अटेंड करायचीस. हो. नाही नाही, काम करता करता गप्पा मारण्यासाठी दिलेले नाही. पण मी कामाच्या वेळेला गप्पा मारतच नाही. हो, खरं तर ना तू गप्पा मारता मारता काम करत असतेस. ओ, म्हणजे मी दोन्ही एकत्र करते असं तुमचं म्हणणं आहे ना? म्हणजे मी मल्टीटास्कर आहे की नाही? थँक्यू सासूबाई. फोटो 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 पटकन पटकन. मला गिफ्ट मिळालं, तुला नाही. टुक टुक. कंपनी बरोबर मीटिंग केलीत की नाही? सतत सतत ऑर्डर. आणि माझ्या बाबुष्काचा मसाजचा काय, तिचं तर ते वेगळंच. बाबुष्का? त्याची बायको ग. तू तिला मसाज देतोस? अगं, अपॉइंटमेंट घ्यायची असते ना, ती मी घेत असतो. आई ग, तुला काय काय आणि किती किती काम करावी लागतात ते. नाही नाही, ह्याला ना आपण कुठेतरी पाठवायला हवं, त्याशिवाय त्याचा स्ट्रेस कमी होणार नाही. नाही, आणि नाहीतर ना हा टेन्शन घेऊन वेडा होऊन जाईल. माझी एक मैत्रीण स्ट्रेस मॅनेजमेंटचे कोर्सेस घेते, तिकडे जातोस का? नाही नाही, नको नको. हे असले कोर्सेस वगैरे नको. नुसते फुकट पैसे द्यावे लागतात त्यांना, बाकी काही करत नाहीत ते. त्याच्यापेक्षा ना आपण शंतनूला लिव्ह इन विथ शांतीमध्ये पाठवूया. काय? लिव्हिंग विथ कोण? शांतीमाई, ह्या केंद्राच्या संचालक आणि मालक. तिथे 8 दिवस ह्याला पाठवलं ना की बघ कसं छान आयुष्य जगेल तो तिकडे. एकदम शांत वाटेल त्याला, तणावातून मुक्त होईल. तणाव त्याच्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाही. तिथे गेला ना की बघ मोठ्या मोठ्या समस्यांना तोंड कसं द्यायचं, मनाला स्ट्रॉंग कसं बनवायचं हे तो शिकून येईल. नाही, ते सगळं ठीक आहे, पण 8 दिवस मी लिव्ह इन मध्ये राहायचं, कसं वाटतंय ऐकायला? हो ना, मी स्टेटस जरी टाकला तरी लोकांना वाटेल आमचं तुटलं. म्हणजे फक्त नावासाठी याला पाठवायचं नाही का? शंतनू, तू तिकडे जाऊन आलास ना की बघ तुला कसं वाटेल ते. काय निर्मळ परिसर तिकडचा, शुद्ध, शांत. आणि शांतीबाई म्हणजे साध्वी सारख्या आहेत. अरे, तू येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला हसत हसत तोंड देशील. हे तुम्ही माझ्याकडे बघून का म्हणताय? कारण तू एक मोठी समस्या आहेस ना सासूबाई. नो, लेट हिम गो. उगाच तुम्ही दोघी मिळून ना त्याच्या आयुष्यात तणाव निर्माण करू नका. बरं ठीक आहे, पाठवू त्याला आपण तिकडे त्या लिव्ह इन मध्ये. पण शंतनू, तू तयार आहेस ना? तुम्ही आता मला हिमालयात पाठवलत ना. तुम्ही पण चला माझ्या बरोबर. आपण दोघी अध्यात्म करू आणि शांत होऊन जाऊ. नाही 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 मिस्टर शंतनू, आपण दोघं गेलो तर आपलं ऑफिस शांत होईल, कायमचं शांत होईल.
ठीक आहे, मग मग मी पण नाही जात. गपरे, हेल्थ कम्स फर्स्ट. सर, मी तुमच्या समोर पदर पसरते, पण माझ्या नवऱ्याला सुट्टी द्या. पण पदर कुठे? बरं थांबा, हे बघा ओढणी पसरते. प्लीज याला सुट्टी द्या. रात्रभर झोपत नाही तो. आणि इकडे येऊन झोपा काढतो. सांगतो मिस्टर शंतनू, हे रात्री बिंज वॉचिंग. नाही 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 नाही, बिंज वगैरे काही वॉचिंग करत नाही तो. अहो त्याला झोप लागत नाही. रात्रभर त्याचे डोळ्याचे सतार उघडे असतात. इकडनं तिकडे कुशीवर वळत असतो तो. मी तुम्हाला सांगते बॉस सर, त्याच्या मनाला शांतता नाहीये, चित्त थाऱ्यावर नाहीये आणि समाधान नाहीये. आणि हे सगळं असल्यामुळे त्याचं कामातही लक्ष नाहीये. आणि एका आध्यात्मिक कोर्सला जाऊन जर हे सगळं त्याला मिळणार असेल तर काय हरकत आहे? तुमच्या फायद्याचं आहे ना बॉस सर. ठीक आहे, देतो मी सुट्टी. पण मला सांगा, नक्की आश्रमातच जाणार आहेत ना? नाहीतर जाल दोघे कुलू मनालीला. अहो सर, असं कसं शक्य आहे? बघा, आपण आपल्या सोशल मीडियावर कनेक्टेड आहोतच ना. म्हणजे आम्ही जर असं कुठे गेलो तर तुम्हाला फोटो दिसतीलच आमचे. ठीक आहे, जा शंतनू, झेले अपनी जिंदगी. आल्यावर जोमाने काम करा, बिझनेस वाढवा, प्रगती करा माझी. अगं सुनबाई, आटप लवकर. शंतनू कधी तणावमुक्त होऊन येईल घरी? खरंच होईल का हो तणावमुक्त? प्रश्नच नाही. अगं वरचे पवार गेले होते ना, त्यांच्याकडे बघ. त्यांच्या बायकोनी लाटणं जरी फेकून मारलं त्यांच्यावर तरी ते असे एकदम शांत असतात. वाव, तसं झालं तर किती बरं होईल ना. हो, छानच होईल. पण मी तुला मिसळ करायला सांगितली होती ना आज. आणि काय किती बारीक चिरून ठेवलायस तू कांदा. शंतनूला अजिबात आवडत नाही. नाही ऍक्च्युली काय झालं माहितीये का, मी बारीकच चिरला होता. नाही म्हणजे जाड चिरला होता, पण तुम्ही दिसलात ना आणि माझी सुरी फास्ट 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 चालायला लागली. हो का? बरोबर मला बघितलं तुझी सुरी आणि तुझं तोंड फास्ट फास्ट चालायला लागतं नाही. पण एक सांगून ठेवत्या, आता स्वतःला आवर घाल. शंतनू घरी आल्यानंतर मला कुठली कटकट नकोय. सासूबाई, मला काय वाटतं माहितीये का, मला वाटतं तुम्ही पण जायला पाहिजे तिकडे. तुम्हाला पण मनशांतीची खूप गरज आहे. नाही नाही नाही, अजिबात नाही. माझं मन अतिशय शांत आणि स्थिर आहे. फक्त काय होतं माहितीये का, तुला बघितलं ना की अस्थिर व्हायला लागतं. बरोबर आहे ना? समोर संकट उभं राहिल्यावर काय होणार त्याचं बिचारायचं? संकट? हो. माय शांती मा. शंतनूच्या बॉसचा फोन. हा सर बोला. काय बोलायची सोयच ठेवली नाहीये तुम्ही. कोणता शंतनू पाठवला तुम्ही ऑफिसला? अहो मनावरचा ताण कमी करायला दिली होती ना सुट्टी. माझाच ताण वाढवतोय. सकाळपासून भक्ती, माया, वैभव अशी ऑफिस मध्ये नसलेल्या स्टाफची नावं घेतोय आणि आलेल्या क्लायंटला सरळ वैकुंठाला पाठवतोय. नाही नाही नाही, हे बघा हे असं चालणार नाहीये. तुम्ही त्याला समजावा त्याला, नाहीतर मी त्याला कामावरनं कमी करेन. नाही मी बोलते त्याच्याशी. तुम्ही त्याला फोन द्या. हा या. हा बोला देवी, काय झाले? शंतनू, तू हे काय करतोयस? नोकरी जाईल तुझी. देवी, नोकरी काय? नोकरी नश्वर आहे. अरे उपाशी राहावं लागेल मग. उपवास हा आपल्या तब्येती करता, आपल्या मना करता फार बरा असतो. तो मनाला, तब्येतीला शांत ठेवतो. जाऊ दे, तू फोन ठेव तू आधी. बर ठेव म्हणाली. घ्या. माय शांती माय, माय शांती माय. असा काय वागतोय शंतनू? काय वाटतंय तुला हे सगळं बघून? फारच सुंदर आहे हे सगळं. या फुलांच्या पाकळ्या, वाह किती सुंदर. पण अंकिता, या फुलांच्या पाकळ्या आपल्याला काय सांगतात? या सांगतात की आपलं आयुष्य एक क्षणभंगूर आहे. हे वाटतंय तुला हे सगळं बघून? फारच छान वातावरण आहे इथलं. मला एखाद्या वृक्षवाटिकेत आल्यासारखं वाटतंय अंकिता. खूपच छान, खूपच सुंदर. आता माझी ध्यानाची वेळ झाली. मी ध्यानाला बसतो. आता ध्यानाला बसणार आहेस तू? हो.
शांतीमाई सांगतात ध्यानाने मन स्थिर होतं. आपण कुठल्याही प्रलोभनाला बळी पडत नाही. म्हणून ध्यान. एक मिनिट, प्रलोभन? मला सांग अंकिता, आधी तुला बघितल्या बघितल्या मला असं पप्पी आणि झप्पी याचं मोह व्हायचं. हो ना. पण आता मला कळले की हे सगळे शरीराचे चोचले होते. कारण माझं मन माझ्या नियंत्रणातच नव्हतं. त्यावर षडरिपूंचा पगडा होता. त्यामुळे ते सहजच लालसेच्या अधीन व्हायचं. तू काय बोलतोयस? मला काही कळत नाही आणि आता माझं डोकं सटकतंय हा शंतनू. अंकिता, मला असं वाटतंय की तुला सुद्धा ध्यानाची गरज आहे. ये इथे माझ्या बाजूला बस आणि तू सुद्धा ध्यान कर. ये. आणि काय करू? हेच हेच तुझ्या डोळ्यात जो हा संताप आहे ना, तो काढून टाक आणि तुझ्या डोळ्यात प्रेमाची भावना निर्माण कर. आणि मग त्या भावनेचं काय करू? त्या भावनेचं मनन चिंतन कर. ठीक आहे, करते ना. मनन चिंतनची करते. करा. तुला देवी म्हणाला? हो. इतका बिथरलाय तो? सासूबाई, मी त्याच्या जरा जवळ जरी गेले ना, तो लगेच मनाचे श्लोक म्हणायला लागतोय. अजूनही त्याला मनाचे श्लोक येतात? बघितलंस, लहानपणी मी त्याच्यावर काय संस्कार केलेत ते. संसार केलेत तुम्ही, पण आता त्या आश्रमात जाऊन आल्यानंतर तो दीक्षा घेतल्यासारखा वागतोय. विरक्ती आली सगळ्याची त्याला. अगो काय सांगतेस काय? सरिते, ए सरिते, या सुलवाजी. आले आले. पेढे घ्या. हे कसले पेढे? सुनेकडून गुड न्यूज आहे माझ्या. कॉंग्रॅच्युलेशन्स. मस्त. हेच सांगत होते मी सासूबाई तुम्हाला. मीही तुला हेच सांगते कधीच. तुम्हीही आता मनावर घ्या. बास झालं तुमचं ते कसलं प्लॅनिंग आणि काय ते. येते ग मी. चल, बाकीच्यांना पेढे द्यायचेत मला. हा आले. काय ग? ऐकलं ना सुरुवाती काय म्हणाला? तेच मी तुम्हाला सारखं सांगत असते. आता तीच कारण मला सांगू नकोस की इतक्यात तुम्ही आजी नाही बनणार म्हणून. सासूबाई, हे जर असंच चालत राहिलं ना, तर तुम्हाला खरंच सुरुवातीच्या नातवंडांबरोबरच खेळत बसावं लागेल. काय करतोय? हा, मन अस्थिर होईल ना तुझं. आता कुठे माझं मन स्थिर होईल ग? पण तू. मी काय? तू खरंच? मी कुठे गेलेले नाहीये, इथेच आहे मी. तुला सोडून जाऊ शकते का कुठे? आय डोंट नो, पण मला विश्वास बसत नाहीये. मला असं का वाटतंय की मला भास होतोय. तू खरंच आली आहेस का? हो रे, मी खरंच आली आहे. नाही, थांब. मला खात्री करून घेऊ दे. थांब. बघ, 2 झप्प्या झाल्या. होऊ दे 2 झप्प्या. मला माहिती आहे स्वप्न आहे. मला खात्री करून घ्यायची. काय करतोयस तू? आता खात्री झाली माझी. माझी पण आत्ता खात्री झाली. माझा ओरिजिनल शंतनू परत आला. अंकिता. अंकिता, शंतनू काय करतोयस? तसं मला झप्पी तर मिळाली, पण पप्पी नाही मिळाली आहे ना. आणि पप्पी नाही मिळणार तोपर्यंत मला पूर्णपणे खात्री कशी होणार? फोन वाजतोय. आता मला या कामात कुठलाच अडथळा नको. येऊ दे, कितीही ताण यायचं.